नमस्कार, आपण पाहता IB7 न्यूज। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव दामोद तालुक्यातून बातमी ही बातमी असे की जळगाव दामोद तालुक्यातील एका गरीब कुटुंबातील विद्यार्थी सुशीर श्रीकृष्ण श्रीराम सुशीर या विद्यार्थ्याने आपल्या जीवनामध्ये घवघवीत यश संपादन केलं आहे। आपल्या हलाखीच्या परिस्थितीमधून त्याने स्थानिक ठिकाणी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं। त्यानंतर तो 11वी 12वी अकोल्याला त्याने शिक्षणासाठी धडपड केली आहे। तिथं छोटे मोठे जॉब करून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे। त्यानंतर तो MBBS सुद्धा झाला आहे। आपल्या छोट्याशा त्या अर्निंगमध्ये वडिलांच्या त्या छोट्याशा उत्पन्नामध्ये स्वतः काही धडपड करून एका छोट्याशा कामधंदा करून त्याने MBBS सुद्धा पूर्ण केला असं आणि MBBSचा जॉब करत असताना तो तिथं थांबला नाही, तर त्यानं त्याचा आणखी ध्येयाचा उच्चांक गाठला आहे। भारतामध्ये एक सन्मानाची जी मानल्या जाते ते IAS नावाची जी पदवी त्याने प्राप्त केली आहे आणि लवकरच तो कलेक्टर म्हणून जॉईन होणार आहे। त्या कलेक्टरला भेटण्यासाठी तालुक्यातून अनेक लोक येत आहेत। त्या कलेक्टरची भावी कलेक्टरची मुलाखत हे IB7 न्यूजवर आपण सविस्तर श्रीकृष्ण श्रीराम सुशीर असे या व्यक्तीचं नाव आहे। अगदी हलाखीच्या परिस्थितीतून वडिलांची परिस्थिती काय होती आणि कशा परिस्थितीमधून एक IAS होणं, त्याच्या अगोदर ते MBBS होते, MD सुद्धा केलं वाटते नाही, MBBS होते आणि MBBSच्या नंतरही त्यांनी त्याचा प्रवास जो आहे तो थांबवलेला नव्हता आणि शेवटी त्यांनी उच्चांक आपल्या यशाचा उच्चांक गाठला। IAS हे एक महत्त्वाची परीक्षा ते पास झाले। आपण त्यांच्यासोबत आहोत। काय म्हणाला या आज तुम्हाला जे यश मिळालं या यशासंदर्भात काय म्हणाल आणि काय वाटते? मला ही संधी दिल्याबद्दल मी धन्यवाद म्हणेल। आधी तर माझं नाव डॉक्टर श्रीकृष्ण, माझा हा दुसरा UPSC ची मुलाखत होती आणि त्यामध्ये माझा 155वा रँक आलाय भारतातून। त्यामध्ये मला IAS भेटून जाईल, इझिली भेटून जाईल। आणि प्रवास म्हटलं तर माझा प्रवास जळगाव दामोदमधूनच चालू झाला होता। जी निवरा हायस्कूल जळगाव दामोद इथे मी 1ली ते 10वीचं शिक्षण घेतलं। त्यानंतर 11वी 12वीसाठी मी अकोल्याला गेलो होतो। तिथं RLT महाविद्यालय, तिथं मी सायन्समधून केलं। त्यानंतर माझा नंबर नीट थ्रू MBBS साठी इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरला लागला होता। माझा MBBS झाल्यानंतर मी जवळपास 3 वर्ष जॉब सोबत एमओशीचा जॉब करत होतो। कोविड काळात पण मी सेवा दिली आणि तो जॉब करत मी UPSC साठी प्रिपेअर करत होतो। ही माझी UPSC ची दुसरी मुलाखत होती। मागच्या वर्षी मी मुलाखतीपर्यंत पोहोचलो होतो, पण काही अनफोर्सिंगमुळे माझं सिलेक्शन झालं नाही। पण यावेळेस माझा 155वा रँक आला आणि मला IAS इझिली भेटून जाईल यावेळेस। अच्छा, हा प्रवास पार करत असताना कोणकोणत्या संकटाला सामोरं जावं लागलं, काय काय संघर्ष करावा लागला यासाठी? मी म्हणेल संकट तर खूप येतात। पहिलं संकट तर होतं की हलाखीची परिस्थिती असल्यामुळे फायनान्शियल चॅलेंजेस खूप जास्त होते आणि त्यामुळे जॉब करत घरच्यांची सोबत साथ घेत ताई होत्या सगळ्या सपोर्टला। आणि सेकंडली मी म्हणेल की UPSC ची जर्नी हेच खूप चॅलेंजिंग आहे। त्याच्या प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा 3 फेजेस असतात आणि कुठल्याही एका फेजमध्ये तुम्ही थोडं जरी मागे पुढे झालं तर तुम्ही डायरेक्ट आउट ऑफ आहे लिस्टच्या, तुम्हाला परत 0 पासून स्टार्ट करावं लागते। तर त्यामुळे हा प्रवास खूपच चॅलेंजिंग होता। मी म्हणेल की इंटेलेक्च्युअली अभ्यासाप्रती एवढा चॅलेंजिंग नव्हता, पण ती जी प्रोसेस आहे जी 1 वर्ष चालते ती खूप खडतर होती आणि प्रोसेस पार करता मला म्हणजे त्यात चॅलेंजेस खूप जास्त आले होते। वडिलांचं नेमकं काय व्यवसाय होता, उद्योग होता, काय कामधंदा होता वडिलांचा? माझे बाबा आधी संजय गांधी सूतगिरणीमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होते। त्यांनी 17 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर रिझाईन केलं तिथून आणि मग आम्ही दुधाचा व्यवसाय चालू केला होता। त्यात आम्ही सगळं कुटुंब कॉन्ट्रीब्यूट करत होतो। त्यानंतर माझ्या बाबा त्याच संजय गांधी सूतगिरणीचे तिथचे कर्मचारी होते, त्याचे डायरेक्टर म्हणून निवडून आले होते। ते संचालकही राहिलेले आहेत त्या सूतगिरणीचे आणि असं करत आम्ही दुधाच्या व्यवसायावरती 4 मुलींचे शिक्षण आणि माझं शिक्षण, त्यापैकी आम्ही 3 डॉक्टर आहे आणि 2 काही टीचर आहेत। मतलब आपण सुद्धा 10व्या वर्गापर्यंत दुधाचं वाटप केली होती है ना? सगळं दुधाचं वाटप सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत। बघा, एका दुधाचं वाटप करणारा एक मुलगा आज IAS होत आहे, दूध वाटप करणारा घरोघरी, हे एक उदाहरण आहे। येणाऱ्या पिढीसाठी हे एक उदाहरण आहे की जर जिद्द असेल मनामध्ये, चिकाटी असेल की मला हे करून दाखवायचंच आहे। MBBS असताना, MBBS ची सेवा देत असताना, त्या पदावर असताना सुद्धा ते थांबलेले नाहीत आणि तुम्ही जे आता येणाऱ्या जे काही आपलं येणारी जो तरुण पिढी आहे, शिकणारी पिढी आहे, काही करू इच्छितात, त्यांच्यासाठी काय संदेश द्या? मी असं म्हणेल, जनरली आपण जे ग्रामीण भागातून लोक येतो त्यांना हेच असतं की इंजिनिअरिंग किंवा मेडिकल हे 2च ऑप्शन आहेत।
पण इंजिनिअरिंग मेडिकल व्यतिरिक्त पण बरेच ऑप्शन आहेत, ते थोडे चॅलेंजिंग आहेत. पण आपण जर त्यात गेलो ना, आपल्यात जर जिद्द असेल तर आपण त्या नेहमी कधी पण आपण त्यात यश प्राप्त करू शकतो. माझ्या 150 मुलांच्या MBBSच्या बॅचमध्ये मी एकटाच असा आहे की ज्यांनी UPSCची तयारी केली होती आणि मी एकटाच IAS आहे. त्यामुळे रस्ता कठीण असू शकतो, पण तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. बरं, या संदर्भात आणखी मला हे विचारायचं आहे की हे सर्व करत असताना आपणास प्रवर्गाच्या माध्यमातून म्हणा, काही आरक्षणाच्या माध्यमातून काहीतरी लाभ मिळाला का? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर माझं OBC मध्ये येतं आणि OBCमुळे OBCच्या रिझर्वेशन लिस्टमध्ये माझं येतं. पण तसंही माझा रँक 155 बघता मला जनरल प्रवर्गामधूनही पोस्ट मिळाली असती क्लास 1ची. अच्छा, तर मग या आरक्षणाच्या संदर्भात आणि संविधानाच्या संदर्भात काय म्हणणं आहे? संविधानाबद्दल तर मी हेच म्हणेल की संविधान इज द लॉ ऑफ द लँड. आपण त्या लॉनुसारच आपण सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आणि आपले जेव्हा संविधान त्यांनी बनवले होते, त्यांनी खूप दूरदृष्टी ठेवून ते संविधान बनवलं होतं आणि त्यामध्ये अजूनही ते संविधान जर रिलेव्हंट आहे तर त्यामध्ये खरंच काहीतरी मोलाचे त्यांनी योगदान दिलेलं आहे. आपण त्यानुसारच चालायला पाहिजे. संविधानाच्या संदर्भात, आरक्षणाच्या संदर्भात आणि येणाऱ्या पिढ्यांनी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कसे रँक अचीव करायला पाहिजे, अशा प्रकारचं जे काही आहे हे आपलं जे मत त्यांनी व्यक्त केलं येणाऱ्या कलेक्टरला, भविष्यातील कलेक्टरला आपण IB7 न्यूजच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया. आपण आमच्या चॅनलवर व्यक्त झालात त्याबद्दल आपले धन्यवाद आणि आपणास पुढील भविष्यात शुभेच्छा. थँक्यू. आज माहिती पडलं, पूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात माहिती पडलं की तुमचा मुलगा जो आहे हा IAS परीक्षा उत्तीर्ण झाला आहे आणि कलेक्टरची रँक जे आहे ते अचीव करणार आहे. तर या सगळ्या या आनंदाच्या याला काय तुम्ही कसं काय म्हणाल, काय वाटतं तुम्हाला? या आनंदाला परिवारच राहिला नाही माझं तरी एवढं मत आहे. हां, की जे आपल्याच्यानं या परिस्थितीतून जे शक्य होत नव्हतं ते शक्य करून दाखवलं माझ्या मुलाला. बस एवढं. ते काय असं म्हणाल, आज तुमच्या मुलानं एवढं मोठं यश संपादन केलंय, कसं वाटतं म्हणाला? जे शक्य होत नव्हतं ते शक्य केलं माझ्या मुलांना. आनंद वाटतो आम्हाला. काय काय केलं तरी याच्या अगोदर तुम्हाला घरात सहकार्य वगैरे काही? सर्वच काही केलं. तुमचा जो उद्योग होता याच्या अगोदर जो कामधंदा होता, या कामधंद्यामध्ये कसा हातभार लावला त्यांनी एवढा हातभार लावला की मी सुदगिरणीमध्ये कर्मचारी म्हणून 1084ला या परिसरात आलो. त्यानंतर मी 14 वर्ष सर्व्हिस केली. त्यानंतर आम्ही दूध व्यवसाय पाठीशी हाताशी धरून आम्ही या परिवाराचा सर्व परिवारांना हातभार लावून आम्हाला हे 2 मुली डॉक्टर आणि 2 मुली शिक्षिका असं घेऊन तो MBBS डॉक्टर झाला. आज त्यानं माझंही स्वप्न होतं की MBBS त्यानं करावं. त्यानं माझ्या शब्दावर MBBS केलं. पण त्याचं पुढचं स्वप्न होतं की ते IAS अधिकारी झाले, थांबणार नाही. तर ते त्यानं करून दाखवलं. त्याबद्दल त्याचे आभार मानतो.